नमस्ते बच्चों, हम अपने कक्षा 9वीं का मराठी का चौथा पाठ शुरू करने जा रहे हैं, दादू। ये पाठ मैं आपको मराठी और हिंदी इस तरीके से दोनों भाषा में पढ़ाऊँगी। तर बघूयात आपण आपला चौथा पाठ, दादू। दादू या पाठाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर। वि. स. खांडेकर यांचा जन्म 1898ला झालेला आहे, तर त्यांचं निधन 1976 झालेलं आहे। वो उनका जन्म 1989 में हुआ है, तो उनका निधन 1976 में हुआ है। वि. स. खांडेकर हे कादंबरीकार होते, कथाकार होते। कादंबरीकार यानी वो उपन्यास भी लिखते थे, अलग अलग कथाएं, इसके साथ साथ लघु निबंध लिखते थे। वो एक समीक्षक थे, त्याचप्रमाणे ते एक पटकथा लेखक होते। त्यांनी 2 ध्रुव, उल्का, हिरवा चाफा, पांढरे ढग, जळलेला मोहर इत्यादी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत। तर वायुलहरी, चांदण्यात, सायंकाळ इत्यादी लघु निबंध त्यांचे प्रसिद्ध आहेत। अश्रू, ययाती, अमृतवेल या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। ययाती ये जो कादंबरी यानी उपन्यास है, वो उनका बड़ा ही प्रसिद्ध उपन्यास है, उसको पुरस्कार भी प्राप्त हुआ है। तो इस पाठ में देखो लेखक ने क्या बताया है। या पाठामध्ये लेखकांनी असं सांगितलं आहे की आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या दादूच्या प्रेमळ व संवेदनशील वर्तनाचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात केलेले आहे। तर मी धडा वाचणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे। मतलब माँ के जैसे प्यार करने वाला जो दादू, ये जो व्यक्ति रेखा है, इसका वर्णन लेखक ने इस पाठ में किया है। मी इथे शिकायला आलो होतो। 2 खोल्यांचे घर मिळाले होते आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी गडीही लाभणार होता। दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्र दिसत होती। एक खांदा विचित्र रीतीने उड़वत चालण्याची त्याची लगबग होती। लेखक पढ़ाई के लिए आए थे, तो वहाँ पे उनको 2 खोली वाला घर मिला था और दादू नाम का एक नौकर भी साथ साथ में मिला था। गडी म्हणजे नौकर। कठीण शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत। तो दादू जो है वो उसको एक आदत थी कि एक कंधा अलग ही तरीके से, विचित्र तरीके से उड़ाकर चलने की। आपको ये स्वाध्याय में पूछा गया है। वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला, तेव्हा माझ्या मनात आले, या म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवावे हा महामूर्खपणा होईल। ही पीडा चुकवायची तर एक नवीन युक्ती मला सुचली। दादूचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता, आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारख्या लबाड मनुष्य मला नौकर म्हणून नको आहे असे आपल्याला सहजपणे म्हणता येईल। मतलब लेखक को दादू तो पहले ज़्यादा पसंद नहीं आया था, इसलिए वो उसको नौकर नहीं रखना चाहते थे। इसलिए ही पीडा याने कटकट जर चुकवायची असेल तर लेखकाला एक युक्ती सुचली की त्याने पगार मागितला तर आपण त्याला सांगायचं तुझा पगार किती होता। तो जास्त पगार मागितला तर आपण त्याला कामावरती ठेवून घ्यायचं नाही, असा लेखकाने विचार केला। असा विचार करून मी दादूला म्हणालो, मी सांगेन ते काम करावं लागेल तुला। त्याने मोठ्या आनंदाने मान डोलवली। पगार काय घेणार तू, मी प्रश्न केला। त्याने हसत उत्तर दिले, पूर्वी मिळत होता तेवढाच द्या। अरे पण तेवढा म्हणजे किती, आता त्याची लबाडी करणार या कल्पनेने मी हसत हसत विचारले। मतलब लेखक ने उसको पगार पूछा है। लेखकांनी जेव्हा त्याला पगार विचारलं तर तो दादू म्हणाला की मला पूर्वी एवढाच पगार तुम्ही द्या। लेखकाने विचारलं की पूर्वी तुला पगार किती होता। 3 रुपये, दादू ने उत्तर दिले। दादू ने कहा कि मुझे पहले 3 रुपये इतना पगार था। मी चकित झालो। या अडाणी गड्यातला प्रामाणिकपणा दिसताच माझ्या मनात एक छटा उमटून गेली। माझ्या मनात एक उज्ज्वल छटा चमकून गेली।
मतलब लेखक के मन में एक विचार आया है. मी काहीच बोलत नाही असे पाहून दादू म्हणाला, 3.25 रुपयांवर सुद्धा राहीन मी साहेब. मतलब दादू ने कहा है कि अभी ये हमें मुझे काम पे रखेंगे या नहीं. तो कहा कि 3.25 रुपये भी आपने दिए तो भी मैं काम करूँगा. 3.25 रुपयांवर सुद्धा काम करायला इथे दादू तयार झालेला आहे. दादूच्या वृक्ष दिसण्याच्या आड एक वेगळे सौंदर्य आहे असा मला भास झाला. वृक्ष याने की एकदम कोरडेपणा, त्याची त्वचा आहे ती सुरकुतलेली होती, तो वृक्ष दिसत होता. तर लेखकाला वाटलं की जरी हा वृक्ष दिसत असला तरी त्याच्या अंगामध्ये जो चांगुलपणा आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याने लेखकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. हा भास क्षणिक नव्हता. मी सांगेन ते काम करायला हवं असे कामावर ठेवताना मी दादूला बजावले होते, पण त्याला काही सांगण्याचा प्रसंगच येत नसे. मी सकाळी उठायच्या आधीच गवळ्याच्या घरून तो दूध घेऊन येईल. मी उठून चूळ भरायला लागलो की दादूचा स्टोव फरफरू लागे. मला चहात कमी साखर लागते हे त्याला दुसऱ्यांदा काही सांगायला लागलं नाही. याने दादू को लेखक को क्या चाहिए वो बताना नहीं पड़ता था. तो बताने से पहले वो अपने काम अच्छे तरीके से कर लेता था. मला काडीचाही त्रास होऊ नये म्हणून तो जी धडपड करी ती पाहिली तर मला आईची आठवण येईल. लेखक को लगता था कि एक माँ जैसे अपने बच्चे का ख्याल रखती है, वैसा ही ख्याल दादू यहाँ पे लेखक का रख रहा है. दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनात येईल, या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याचप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे. दादूने माझी सर्व हकीकत केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. 1-2दा रंगात येऊन त्याने आपली थोडीफार माहिती सांगितली होती. जब दादू की तरफ लेखक देखते थे तो दादू को ऐसा लग रहा था कि इसके मन में कितना प्यार भरा हुआ है. दादूने लेखकांची माहिती लेखकांकडून बोलण्यातून काढून घेतली होती, पण स्वतःबद्दल तो जास्त फारसा बोलत नसे. पण एकदा त्याने त्याच्या घरी कोण कोण आहे हे लेखकाला सांगितलं होतं. त्याचा मुलगा माझ्या एवढाच होता. सोलापुराला कुठल्याशा गिरणीत होता तो. दादूच्या खेड्यातला एक जमिनीचा तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. गहाण याने सावकार की तरफ उसके ज़मीन का ये टुकड़ा है वो गिरवी पड़ा था. तो इसलिए वो ज़मीन छुड़ाने के लिए उसका बेटा और दादू काम कर रहे थे. तो जमिनीचा तुकडा सोडवण्यासाठी हा दादू आणि त्याचा मुलगा काम करत होता. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होता तो त्याचा. तुम्ही आई बाप सोलापूरला मुलाचकडे का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, आम्ही दोघं सोलापुराला गेलो की तिथं पोराचा खर्च वाढणार, मग तो सावकाराकडली जमीन कशी सोडू शकणार. बायको इकडे कडधान्य विकून 4 पैसे मिळवते. सोलापुरात ती काय करणार, तिथं मोड खपतात की नाही कोण जाणे. सोलापुरातल्या इथल्या सारखी कॉलेज नाही, तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार. पण मुला वाचून कसं करमतं तुला. न करमायला काय झालं साहेब, तुम्ही नाही का आलाय आईवडिलांना सोडून, तसंच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेलाय. मी इथं तुमचं काम करतोय ना. सोलापुरात अशीच कुणीतरी म्हातारी त्याला जेवायला घालत असेल. याने दादू का जो बेटा था वो सोलापुर में एक गिरणी में काम कर रहा था. गिरणी याने कापड गिरणी. इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, दादूचा मुलगा काम करायचे ठिकाण, तर सोलापूर. स्वाध्यायामध्ये मी ते तुम्हाला घेईन. तर अशा प्रकारे दादूचा एक जमिनीचा तुकडा सावकाराकडे घाण पडला होता. याने गिरवी था, इसलिए वो छुड़ाने के लिए
उसका बेटा सोलापुर में काम कर रहा था और दादू अपने पत्नी के साथ यहाँ पे पुणे में आया था. तर पुढे लेखक म्हणतात, 3 महिन्यात दादूची आणि माझी कमीत कमी 3 वर्षाची ओळख आहे असे मला वाटू लागले. क्रिकेट जोरात सुरू झाल्यामुळे कित्येकदा रात्री 8पर्यंत मी बिऱ्हाडी येत नसे. बिऱ्हाडी याने जहाँ पे वो रह रहे, बिऱ्हाड याने राहण्याची जागा. लेखकाला क्रिकेटची आवड होती, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. मग 8 वाजेपर्यंत लेखक क्रिकेट खेळत असे. कितीही उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात बसून दादू माझी वाट पाहत बसलेला असे. एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला आणि डब्यातला भात निवून गेला. निवणे याने गार होणे, थंड होणे, कठीण अर्थाचा शब्द लिहून घ्यायचा आहे. डब्यातला भात निवून गेला तर दादू लगेच स्टोव पेटवायचा आणि ते जेवण गरम करायचा. म्हणून त्याला उणउणीत भाताची गोडी कशी येणार, पण दादूने ऊन केलेला याने गरम केलेला भात खाताना मला फार गोड वाटे. त्या गोडीची उमग अन्नात नव्हती तर दादूच्या मनात होती. इस तरह से दादू लेखक का बहुत ही ख्याल रखता था. एका रविवारी दादूची स्वारी क्रिकेटच्या मैदानावर दिसली. तेव्हा तर मी थक्कच झालो. रात्री मी त्याला विचारले तेव्हा म्हातारा लाजेने अगदी चूर झाला. पण थोड्या वेळाने त्याने कारण सांगितले. आदल्या दिवशी मी फार चांगला खेळलो होतो. दादू सकाळी खानावळीत डबा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यात माझ्या पराक्रमाच्या गोष्टी चालल्या होत्या. त्या ऐकून दादूला वाटले आपल्या साहेबांचा खेळ सारेच लोक पाहतात, इतकी स्तुती करतात, म्हणून आपणही तो पाहावा. लेखक चांगले उत्तम क्रिकेट खेळायचे. जेव्हा लेखकाची स्तुती इतर विद्यार्थ्यांच्या तोंडून दादूने ऐकली तेव्हा तो सुद्धा क्रिकेट पाहायला गेला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक असा सामना ठरला. जहागीरदार नावाचा माझा कॉलेजातला एक मित्र आमचा कप्तान होता. लेखकाच्या मित्राचे नाव होते जहागीरदार, हे लक्षात ठेवायचे. जहागीरदार नावाचा मित्र होता, तो त्यांच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होता, कप्तान था. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला. जहागीरदार नावाचा माझा मित्र, मतलब लेखक का मित्र, तो कॅप्टन होता. माझी फलंदाजी आणि त्याची गोलंदाजी असा धुव्वा उडायचा. मतलब लेखक फलंदाजी याने बॅटिंग करते थे आणि त्याचा मित्र तो गोलंदाजी म्हणजे बॉलिंग करायचा. असे त्यांची जोडी खूप धुव्वा उडवायची. तुम्हाला वाक्यप्रचाराचा इथं आलेला आहे, धुव्वा उडवणे. हा स्वाध्यायामध्ये आपण ते घेऊयात. परत येताच मी जहागीरदाराच्या गाडीमध्ये बसलो. परत येताना लेखक जहागीरदार नावाच्या त्याचा मित्राच्या गाडीमध्ये बसले आहे. गाडी हाकणे मतलब गाडी चलाना आणि सामन्याच्या गप्पा मारणे या 2 गोष्टींपैकी अधिक बेफामपणे तो कोणती गोष्ट करत होता हे सांगणे फार कठीण होते. मतलब लेखक का मित्र बहुत तेज गाड़ी भी चला रहा था और उनकी जो मैच थी उसके बारे में उनकी बातें भी बहुत अच्छे से चल रही थी. खेळताना मनुष्याला भान नसते, त्यामुळे खेळाच्या श्रमाने माझे अंग किती आंबून गेले आहे याची कल्पना गाडीत बसेपर्यंत मला आली नाही. अंग आंबून जाने यानी शरीर दर्द करने लगा था. इसके बाद का जो पॉइंट है, लेसन है, वो हम अपने अगले लेक्चर में देखेंगे. थोड़ा सा बड़ा सा लेसन है ये, तो इसको समय लगेगा. धन्यवाद.